हॅलो एव्हरीवन. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 2024 साली झालेल्या फिडे वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपमधल्या 8व्या राऊंडमधला सामना आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला निनो आणि काळ्या बाजूला कोनेरू हम्पी. तर निनो ही जॉर्जिया देशाची खेळाडू आहे आणि कोनेरू हम्पी आपल्या सर्वांना माहीतच आहे ही भारताची खेळाडू आहे. तर यांच्या सामन्यामध्ये काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती D4. उत्तर आले नाईट F6, C4, E6, नाइट C3, बिशप B4, नाइट F3, B6, E3, बिशप B7, बिशप D3, कैसल बाय ब्लैक, कैसल बाय वाइट, D5, C टेक्स D5, E टेक्स D5, नाइट E5, रुक E8, बिशप D2, बिशप D6, F4, C5, बिशप E1, A6, बिशप क्वीन F3, C टेक्स D4, E टेक्स D4, नाइट C6, बिशप F2. आणि हा एक रॅपिड गेम आहे. रॅपिड गेम असल्यामुळे याच्यामध्ये विचार करण्यासाठी बऱ्यापैकी टायमिंग असतो. सो तुम्ही जर इथं बघितलं तर दोन्ही खेळाडूंनी आता काही फारसे मोहरे किंवा खूप यादी पण एक्सचेंज केलेली नाही आहेत. दोघे खेळाडू जे आहेत ते आपल्या डेव्हलपमेंटवरती फोकस करतायत कारण रॅपिडमध्ये तुम्हाला तेवढा टाइम मिळू शकतो. या परिस्थितीमध्ये आता काळ्या खेळाडूची पुढची चाल होती बिशप B4, रुक A2, D1, B5, नाइट E2, नाइट E4, A3, बिशप F8, नाइट G3, नाइट A5, रुक F2, E1, F6. F6 ही चाल खेळून तुम्ही जर बघितलं तर E5 या स्क्वेअरवरच्या व्हाईट नाईट वरती काळ्या खेळाडूने अटॅक केलेला आहे. कारण आपल्याला माहित आहे की व्हाईट नाईटसाठी E5 आणि ब्लॅक नाईटसाठी E4 हे अतिशय इम्पॉर्टंट स्क्वेअर असतात. त्या ठिकाणी जर तुमचे नाईट सेट झाले तर म्हणजे ते नाईट जे ते आजूबाजूच्या खूप महत्त्वाच्या जागा कव्हर करतात आणि त्याच्यामुळे अपोजिशन खेळाडूला डेव्हलपमेंटसाठी खूप त्रास होऊ शकतो. म्हणजे तुम्ही फक्त विचार करा की हे दोन नाईट जे आहेत ती किती महत्त्वाचे स्क्वेअर्स सगळे कव्हर करतायत. हा व्हाईट नाईट असा आणि सिमिलरली ब्लॅक नाईट. तुम्ही जर ब्लॅक नाईट जरी बघितला तरी तो अतिशय महत्त्वाचे स्क्वेअर्स जे आहेत ते कव्हर करतोय, ज्याला ऑक्टोपस नाईट आपण म्हणू शकतो की जिथून तो आजूबाजूच्या 8 जागा व्यवस्थित कव्हर करतोय. तर ऑक्टोपस नाईट अशी कुठली काही कन्सेप्ट खरं तर चेसमध्ये नाही आहे, बट एक समजायला सोपं जावं म्हणून मी ते वापरतो. सो हे ऑक्टोपस नाईट झालेले आहेत. तुम्ही जर बघितलं तर दोन्ही नाईट सेंटर ऑफ द बोर्ड आहेत आणि अपोनंटला जिथे नकोत बरोबर तिथेच आहेत. सो F6 ही चाल खेळून नाईटवर अटॅक जे आहे ते लॉजिकल मूव्ह आहे. ज्यानंतर नाईट G4, नाईट C4, रुक E2, क्वीन D7, F5, क्वीन F7, नाईट E3. नाईट E3 ही चाल खेळून आता तुम्ही बघितलं तर एकाच वेळी प्यादा आणि नाईट दोन्हीवरती अटॅक आहे. नाईट C2, D6. काळ्या खेळाडूने नाईट मागे घेऊन आपल्या E5 नाईटला अजून सपोर्ट दिलेला आहे. बिशप B1, नाईट टेक्स G3, बिशप टेक्स G3, नाईट E4 आणि पुन्हा काळा नाईट जो आहे तो E4 स्क्वेअर वरती आणलेला आहे. कारण तो जो स्क्वेअर आहे तो किती इम्पॉर्टंट आहे हे दोन्ही खेळाडूंना माहीत आहे. यानंतर बिशप A2. बिशप A2 आता हा बिशप जो आहे तो लॉंग डायगोनल वरती सेट केलेला आहे. त्यामुळे जर गरज पडली तर कदाचित रुकने किंवा अगदीच गरज पडली तर क्वीनने देखील नाईट मारता येऊ शकेल. बिशप जो आहे तो त्या लॉंग डायगोनलवर सेट झालेला आहे. तर या परिस्थितीत आता पुढची चाल होती रुक A2, D8 म्हणून ते प्यादाला अजून एक सपोर्ट दिला. ज्यानंतर नाईट F4 बिशप F4, बिशप D6, रुक D to E1, बिशप टेक्स F4,
क्वीन टेक्स F4, नाइट D6, क्वीन F3, नाइट C4, नाइट टेक्स C4, रुक टेक्स रुक, सो रुक टेक्स E2 आणि काळ्या खेळाडूने आता रुक एक्सचेंज करून घेतला. पोझिशन सिम्प्लिफाय करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यानंतर क्वीन टेक्स E2, डी टेक्स C4. आता असं झालेलं आहे की तुम्ही जर बघितलं तर पांढरं प्याद जे आता D4 या स्क्वेअरवरती आहे हे पास पॉन मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. डी कॉलम मध्ये C किंवा E दोन्ही कॉलम मध्ये प्यादी नसल्यामुळे ते प्याद पुढे पुढे जाऊ शकतं. फक्त प्रॉब्लेम असा आहे की ते प्याद आयसोलेट म्हणजे एकटं पडलेलं आहे. त्याला सपोर्ट देण्यासाठी अजून प्रॉपर सपोर्ट जो आहे तो मिळालेला नाहीये आणि नुसतं ते प्याद पुढे जाऊन उपयोग नाही, कारण तो कॉलम रुकने कव्हर केलेला आहे आणि महत्त्वाचे डायगोनल्स बिशप आणि क्वीनने कव्हर केलेले आहेत. सो ते प्याद जरी आता पास पॉन मध्ये कन्वर्ट झालं असलं तरी अजून तरी काळ्या खेळाडूला काही फारसा धोका बिलकुल नाहीये. पुढची चाल होती क्वीन F2, प्यादाला सपोर्ट द्यायला सुरुवात केलेली आहे. क्वीन D5. आता क्वीन D5 ही चाल खेळून प्यादावर तर अटॅक केलाच आहे, पण त्याच वेळी तुम्ही जर बघितलं तर क्वीन आणि बिशप दोन्ही जे आहेत ते G2 स्क्वेअरवरती अटॅक करतायत. जर या केसमध्ये पांढरा खेळाडू काही चाल चुकली तर तिचा राजा चेकमेट होऊ शकतो. सो B3, C टेक्स B3 आणि ही चेस इंजिनच्या दृष्टीने B3 ही चुकीची चाल आहे, कारण तुम्ही इथे प्याद सॅक्रिफाईस करताय पण त्या बदल्यात तुम्हाला काहीच मिळत नाहीये. सो C टेक्स B3 आणि काहीच मिळत नाहीये म्हणून क्वीन B1 चेस इंजिनच्या दृष्टीने ही चुकीची चाल होती. क्वीन B1 नंतर क्वीन टेक्स D4. तुम्ही जर आता बघितलं तर क्वीन टेक्स D4 नंतर व्हाईट क्वीन जी आहे ती पिन झालेली आहे, सो इथे ती एक्सचेंज करावी लागेल. रुक E8 चेक. काळ्या खेळाडूने लगेच हत्ती मिळते म्हणून मारला नाही, नाहीतर काळी क्वीन मारली जाईल. तिने किंग F7 ही चाल खेळली आणि रुकवर अटॅक केला. ज्यानंतर रुक टेक्स D8, क्वीन टेक्स D8, क्वीन C5, क्वीन C5 नंतर क्वीन D1 चेक, किंग F2, क्वीन D2 चेक. आता काही जणांना कदाचित हा प्रश्न पडेल की क्वीन D1 चेक नंतर किंग F2 खेळल्यावर व्हाईट बिशप जो आहे तो मारता येईल, पण व्हाईट बिशप मारल्यानंतर व्हाईट किंगला काही चेक नाहीये. सो व्हाईट प्लेयर जी आहे ती सुद्धा आपली क्वीन C7 घरावर घेऊन तुम्ही जर बघितलं ब्लॅक किंगवरही अटॅक करेल, बिशपवरही अटॅक करेल आणि त्यानंतर ही जी प्यादी आहेत जी आता A आणि B कॉलम मध्ये ती मारली जाऊ शकतात. सो काळ्या खेळाडूने तो चान्स काही दिला नाही. तिने क्वीन D2 चेक ही चाल खेळली. किंग G3, किंग G3 ही मात्र अतिशय मोठी चूक झाली, कारण या चालीनंतर चेस इंजिनने देखील चेकमेट दाखवला. ज्यानंतर क्वीन G2 चेक, किंग H4, क्वीन H2 चेक, किंग G4 आणि H5 हा चेकमेट झालेला आहे. सो तुम्ही जर बघितलं तर या अशा पद्धतीने काळ्या खेळाडूने म्हणजे हम्पीने पांढऱ्या खेळाडूला चेकमेट केलं. जिथे या डावात तुम्ही जर बघितलं तर कुठेही काही फार ॲग्रेसिव्ह चाली खेळल्या नाहीत किंवा फार काही खूप पीसेस एक्सचेंज केलेत, फारच काहीतरी वेगळ्या चाली खेळून फारच डोक्याला असा त्रास दिलाय असं खरं काही नाही. बऱ्याच चाली अतिशय सिंपल वाटतात. अर्थात त्या दिसायला सिंपल जरी असल्या तरी ते खेळणं महत्त्वाचं असतं. ते खेळायला तुम्ही त्या लेवलचे खेळाडू पाहिजे म्हणून ते दिसायला सोपं दिसतं. पण एकंदरीत हे तुम्हाला बघून नक्की कळलं असेल की या ज्या चाली आहेत त्या दिसायला अतिशय सिंपल आहेत, खेळणं तेवढंच अवघड आहे, बट या चाली तेवढ्याच इफेक्टिव्ह सुद्धा आहेत आणि त्यामुळे या अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला. तर ज्यांनी बघितलं नसेल किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो, हम्पीने 2024 साली रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. थोडक्यात 2024 साली आपल्याला भारताला दुसरी वर्ल्ड चॅम्पियन मिळाली आहे. पहिला अर्थात गुकेश आणि दुसरी हम्पी, हे 2 वर्ल्ड चॅम्पियन आता भारताकडे आहेत. तर मला असं वाटतं की
एकाच वर्षात इतक्या मोठ्या स्पर्धा जिंकणं चेसमध्ये तर नाहीच, पण भारतात कुठल्याही दुसऱ्या खेळात झालं नसेल की ज्याच्यामध्ये कुठल्या तरी एकाच खेळामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण एकाच वर्षी जिंकलो. म्हणजे ऑलिम्पियाडमध्ये आपण डबल गोल्ड मेडल आहोत. त्याच्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप क्लासिकल फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे आहे. हम्पीमुळे रॅपिड वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप सुद्धा आपल्याकडे आहे. वैशालीने ब्लिट्स चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. सो या अशा प्रकारचे टीम एफर्ट किंवा इतके मोठे विजय मिळवणं हे चेसमध्ये सोडाच, भारतात मला वाटतं दुसऱ्या कुठल्या खेळात झालं नसावं. त्यामुळे हे वर्ष नक्कीच चेससाठी गोल्डन इयर आपल्याला म्हणता येईल. आणि मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना याचा निश्चित आनंद झालेला असेल. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.